नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? चला मग आज आपण बनवूया अगदी झटपट तयार होणारी कोबी, वाटाणा, बटाटा कोरडी भाजी. ही भाजी खरंच खूप पटकन बनवून तयार होते आणि खायला पण खूप चवदार लागते. काही जण कोरडी भाजी बनवतात पण व्यवस्थित त्यांना जमत नाही. तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवा, खूप छान होते. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. साठी मी कोबी घेतलेली आहे, वाटाणे घेतलेले आहेत, 2 बटाटे घेतलेले आहे, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे. आता बटाटे सोलून घ्यायचे आणि बटाट्यांना कापून घ्यायचं. बटाटे कापून झाल्यानंतर कोबी कापायची. कोबी एकदम मोठी पण नाही कापायची आणि खूप जास्त बारीक पण नाही कापायचे. असे थोडे मीडियमच तुकडे करायचे कोबीचे. कोबी जर जास्त बारीक कापला तर मग कोबी जास्त शिजून जातो, त्याच्यामुळे कोबीचे थोडे मोठेच तुकडे करायचे. बघा अशा प्रकारे करायचे. व्यवस्थित बघून घ्यायचं. त्यानंतर कोबी, वाटाणा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कोबी, बटाटा पण पाण्यामध्ये टाकून ठेवायचा. त्यानंतर मिरची कापून घेतलेली आहे, लसूण आणि कांदा पण कापून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकून घ्यायचे, लसूण टाकायचा. लसूणला चांगला कलर आला का आपण त्यामध्ये मिरची टाकायची. मिरचीला पण छान परतून घ्यायचं. मिरचीला व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा टाकून छान मिक्स करून घ्यायचा. आता कांद्याला चांगला कलर येऊ द्यायचा. त्या कांदा शिजायसाठी मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, वाटाणे टाकून घ्यायचे. वाटाणे 1 मिनिट छान परतून घ्यायचे तेलामध्ये. वाटाण्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचं. वाटाणे जर तेलामध्ये चांगले झाले ना तर भाजी खूप चवदार लागते. आता आपण त्यामध्ये मसाले टाकू. आधी धने पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि हळद टाकायची. हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकतात. मी मिरच्या जास्तीच्या घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या, त्यामुळे लाल तिखट टाकणार नाही. तुम्ही हिरवी मिरची 2 ते 3 जर घेतल्या तर थोडी लाल तिखट पण टाकू शकतात. त्यानंतर कोबी, बटाटा छान धुवून घेतलेला आहे. कोबी, बटाटा पण टाकून घ्यायचा कढईमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचं. छान मिक्स करायचं. मसाले सर्वांना व्यवस्थित लागले पाहिजे, त्यासाठी हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण कोबी, वाटाणा, बटाटा 1 ते 2 मिनिट तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं त्यांना. बघा अशा प्रकारे मिक्स करत राहायचं हळूहळू. मग सर्व कोबी, वाटाणा, बटाट्यांना मसाला लागून जातो. थोडं मिक्स करत राहायचं म्हणजे भाजी आपली खाली कढईमध्ये लागणार नाही. नाहीतर मग आपण जर मिक्स नाही केलं तर मग मसाले जळून जातात. आता बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकू. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसं पाणी टाकायचं. त्यानंतर मिक्स करायचं. बघा थोडंच पाणी टाकलं आहे आणि भाजीला झाकून ठेवायचं. आता 3 ते 4 मिनिट भाजीला झाकून ठेवायचं. झाकण काढल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. बघा आता आपली भाजी शिजून तयार आहे. आता आपण चेक करून घेऊ भाजी शिजली का नाही. तर व्यवस्थित मिक्स करायचं. भाजीमध्ये थोडंसं जर पाणी असलं तर मग आटवून घ्यायचं त्या पाण्याला. आणि आता आपण बघा बटाटा चेक करून घेऊ. थोडं गरम आहे, सांभाळून. बघा बटाटा शिजून तयार आहे. कोबी पण चेक करायची, वाटाणा पण शिजलेला आहे आणि कोबी पण शिजून झालेली आहे. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
आणि मस्त बारीक कोथिंबीर कापून घेऊ हिरवगार. आणि आता भाजीवरून मस्त कोथिंबीर टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं भाजीला. गॅस बंद करायचा. आता भाजी बनून तयार आहे. अशा प्रकारे कोबी वाटाणा बटाटा ही कोरडी भाजी तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा. टिफिनवर नेण्यासाठी पण खूप पटकन तयार होते ही भाजी. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. बघा, अगदी झटपट आपली कोबी वाटाणा बटाटा भाजी बनून तयार आहे. तुम्ही पण ही भाजी एक वेळा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.